नमस्कार. चला आज मराठी व्याकरणाच्या एका भन्नाट सफरीवर जाऊया. मी तुमच्यासाठी असे 19 प्रश्न आणले आहेत जे आपल्या भाषेचे ध्वनी आणि लेखनाचे नियम एकदम सोपे करून टाकतील. मग तयार आहात ना? चला तर मग सुरू करूया. आपण हे आवाहन 3 फेऱ्यांमध्ये पार करणार आहोत. पहिली फेरी असेल मूळ ध्वनींची, दुसरी शुद्धलेखन आणि उच्चारांची, आणि तिसऱ्या फेरीत आपण काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊ. चला तर मग पहिल्या फेरीने सुरुवात करूया. तर पहिली फेरी आहे पायाभूत ध्वनींची, म्हणजे आपल्या भाषेचा अगदी मूळ पाया. कोणताही शब्द किंवा वाक्य ह्याच ध्वनींपासून बनतं. चला बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे. ओके, तर पहिला प्रश्न, घंटा हा शब्द आपण अजून कसा लिहू शकतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, घंटा. आता असं का? तर यामागे एक परस्वर्ण नावाचा नियम आहे. सोपा आहे. अनुस्वाराच्या पुढे जे अक्षर आहे म्हणजे इथे ट, त्याच गटातलं अनुनासिक वापरायचं. टच्या गटात ण येतो म्हणून घंटाचं झालं घंटा. समजलं? पुढचा प्रश्न, यातला अर्धस्वर कोणता नाही? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ए. हे लक्षातच ठेवा, मराठीत य, र, ल, व यांना अर्धस्वर म्हणतात. ए हा वेगळा आहे, तो 2 स्वर एकत्र येऊन बनलेला एक संयुक्त स्वर आहे. आता सांगा, यातलं ओष्ठ्य व्यंजन कोणतं? ओष्ठ्य म्हणजे काय? तर ज्याचा उच्चार करताना ओठ एकमेकांना चिकटतात. आणि याचं उत्तर आहे प. तुम्ही प म्हणून बघा. आणि हे लक्षात ठेवायला एक भारी युक्ती आहे. ऐका, उपपद्मनाम ओष्ठ्य म्हणजे उ, उ आणि प वर्गातले सगळे प, फ, ब, भ, म हे सगळे ओष्ठ्य आहेत. आहे की नाही सोपं? ठीक आहे. पुढचा प्रश्न, यातला कठोर वर्ण ओळखायचा आहे. व्याकरण काय सांगतं? उत्तर आहे क. नियम एकदम सरळ आहे. प्रत्येक गटातली पहिली 2 व्यंजनं ही कठोर असतात आणि बाकीची मृदू. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कधीकधी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत वेगळं उत्तर दिसू शकतं, पण व्याकरणाचा नियम हाच आहे. जन या शब्दात जचा उच्चार कसा होतो? याचं उत्तर आहे तालव्य. हा फरक खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही स्वतः म्हणून बघा. जन यात य सारखा उच्चार येतोय ना? आता जमीन म्हणून बघा. यात अ सारखा येतोय. हा जो य युक्त उच्चार आहे तो तालव्य. आता ई हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? सोपं आहे. हा रस्व स्वर आहे, म्हणजे ज्याच्या उच्चाराला कमी वेळ लागतो. जसं अ, ई, उ. आणि पहिल्या फेरीचा शेवटचा प्रश्न, ह हा वर्ण नक्की काय आहे? तर हा आहे महाप्राण. महाप्राण म्हणजे काय? ज्याच्या उच्चारात फुफ्फुसातून जास्त हवा बाहेर फेकली जाते. तुम्ही ह म्हणून बघा, तो हवेचा जोर जाणवतोय ना, तोच महाप्राण. चला, पहिली फेरी मस्त पार पडली. आता आपण ध्वनींच्या दुनियेतून पुढे जाऊन बघूया की हे ध्वनी लिहिले कसे जातात. दुसऱ्या फेरीत आपण बोलणार आहोत शुद्धलेखन आणि उच्चारांबद्दल. बघा, हा परस्वर्ण नियम पुन्हा आला. आत्तापर्यंत तुम्हाला हा नियम नक्कीच समजला असेल. नंदिनी या शब्दात अनुस्वार आहे द च्या आधी. द कोणत्या गटातला? तर त गटातला. आणि त गटाचा अनुनासिक आहे न, म्हणून योग्य रूप झालं नंदिनी. एकदम सोपं. आणि त्याच नियमाचं अजून एक उदाहरण, कांगारू. इथे अनुस्वार कोणाच्या आधी आहे? ग च्या. ग हा क वर्गातला आहे आणि त्या वर्गाचा अनुनासिक आहे ङ. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कांगारू. त आणि थ यांचा उच्चार कुठून होतो? हे आहेत दंत्यवर्ण, म्हणजे दातांशी संबंधित. तुम्ही स्वतःच म्हणून बघा. त, थ. बघा, जीभ थेट दातांना लागते ना, म्हणून हे दंत्य. बरं, मग अ आणि आ यांचं उच्चारस्थान कोणतं? यांचं स्थान आहे कंठ. यांचा आवाज थेट आपल्या घशातून येतो, म्हणून यांना कंठ्य म्हणतात. हा प्रश्न तर तुम्हाला आता तोंडपाठ झाला असेल. आपण मघाशीच पाहिलं, ह हा एक महाप्राण आहे, म्हणजे भरपूर हवा वापरून ज्याचा उच्चार होतो. ही संकल्पना खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. ए आणि ऐ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर हे आहेत संयुक्त स्वर. संयुक्त का? कारण हे 2 वेगळे स्वर एकत्र येऊन बनलेले आहेत. उदाहरणार्थ, अ आणि ई एकत्र आले की ए तयार होतो. वाह, 2 फेऱ्या पूर्ण झाल्या. आता आपण आलो आहोत आपल्या अंतिम फेरीकडे. यात आपण काही मोठ्या आणि महत्त्वाच्या संकल्पनांवर नजर टाकणार आहोत, ज्या संपूर्ण वर्णमालेसाठी महत्त्वाच्या आहेत. हा प्रश्न जरा ट्रिकी आहे. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे. पारंपरिक वर्णमालेनुसार उत्तर आहे 48. पण आता इंग्रजीमुळे ॲ आणि ऑ हे 2 नवे स्वर आपल्याकडे आलेत. त्यामुळे आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. दोन्ही आकडे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. अक्षर या शब्दाचा अर्थ काय?
हा शब्दच किती सुंदर आहे बघा. याची फोड केली तर अ म्हणजे नाही आणि क्षर म्हणजे नाश पावणारे. म्हणजेच अक्षर म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही. आपलं बोलणं हवेत विरून जातं, पण अक्षरं ते कायमचं टिकावून ठेवतात. अप्रतिम आहे ना? आपण परसवर्ण नियम तर शिकलो, पण प्रत्येक नियमाला एक अपवाद असतोच. या पर्यायांमध्ये चुकीची जोडी आहे संशय संशय. असं का? कारण नियम असा आहे की जर अनुस्वाराच्या पुढे श, स किंवा ह आले तर तिथे परसवर्ण नियम चालत नाही. तिथे फक्त अनुस्वारच द्यावा लागतो. हा अपवाद लक्षात ठेवा. चला पुन्हा एकदा संयुक्त स्वरांबद्दल. यातले संयुक्त स्वर कोणते आहेत? बरोबर, ओ आणि औ. आपण आधीच पाहिलंय की हे दोन वेगळे स्वर एकत्र येऊन तयार होतात, जसं अ आणि उ मिळून ओ. आणि हे तर आता तुम्हाला नक्कीच माहीत असेल, क आणि ख यांचं उच्चारस्थान कोणतं? अर्थात कंठ. म्हणून हे आहेत कंठ्यवर्ण. आणि आता आपल्या आजच्या या व्याकरण सफरीचा शेवटचा प्रश्न. औ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? इथे जरा विचार करावा लागेल. औ हा दीर्घ स्वर आहे, हे बरोबर आहे. पण त्याची अधिक अचूक ओळख आहे संयुक्त स्वर. कारण तो आ आणि उ यांच्यापासून तयार झाला आहे. म्हणून सर्वात योग्य उत्तर आहे संयुक्त स्वर. तर ही होती आपली आजची व्याकरणाची प्रश्नमंजुषा. पण जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जातोय. हे जे व्याकरणाचे बारकावे आणि नियम आपण पाहिले, हे आपल्याला भाषेच्या प्रवाहात अडथळा वाटतात की खरं तर हीच ती किल्ली आहे जी भाषेचं खरं सामर्थ्य आणि तिचं सौंदर्य आपल्यासाठी खुलं करते? जरा विचार करून बघा.